नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यात पेट्रोल माफियांची दहशत, गायगाव परिसरात पहाटे राडा, सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आले धक्कादायक चित्र. भुसावळ अकोला रेल्वे मार्ग आता सुपरफास्ट, ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार गाड्या, प्रवासाचा वेळ वाचणार. सर्वोपचार रुग्णालयाचा सावळा गोंधळ, अकोला सर्वोपचार रुग्णालयात विजेची उधळपट्टी. अकोल्यात नीटच्या विद्यार्थ्यांचे उन्हात हाल, प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा, पालकांकडून संताप व्यक्त. अकोलेकरांनो सावधान, 22 मे नंतर सूर्य आग ओकणार, पारा 45 अंशाच्या पार जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील नायगाव परिसरात आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास पेट्रोलियम माफियांच्या टोळीने अक्षरशः उच्छांद मांडला. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर अकोला जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला राहिला नसल्याचे चित्र अधोरेखित होत आहे. अकोल्यातील गायगाव हा पेट्रोल आणि डिझेल माफियांचा अड्डा झाला आहे. गायगाव ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत येते त्यांचा वचक या गुन्हेगारांवर नसल्याचे चित्र तुम्ही व्हिडिओत पाहत आहात. सकाळी सकाळी गावात अशा प्रकारे झालेली तोडफोड ही पोलिसांची गस्त नसल्याचे चित्र अधोरेखित करत असून पोलीस दलाचे बोटचेपीट भूमिका या सर्व सीसीटीव्ही फुटेजवर समोर आली आहे. गायगाव डेपोमधील अनागोदी कारभारांमुळे पेट्रोल व डिझेल माफियांच्या टोळ्या गायगाव येथे तयार झाल्या असून त्यांचा हा उच्छांद कायम आहे. वाहनांची तोडफोड करणाऱ्या या गुंडांच्या दहशतीने संपूर्ण परिसर हादरला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून अकोला पोलीस आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. पहाटे 4 वाजता जेव्हा संपूर्ण गाव झोपेत होते तेव्हा 8 ते 9 सशस्त्र गुंडांनी इम्रान खान, कयूम खान यांच्या घरावर धाड टाकली. इम्रान खान यांचे कुटुंब सध्या या हल्ल्यामुळे प्रचंड दहशतीखाली आहेत. या घटनेने जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. आता या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आणि पोलीस त्यांना कधी बिळा ठोकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भुसावळ ते अकोला रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा वेग आता प्रचंड वाढणार आहे. तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडणारा प्रवास आता इतिहास जमा होणार असून या मार्गावर रेल्वे गाड्या आता चक्क ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार आहेत. आधुनिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. भुसावळ ते अकोला या 135 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर प्रवाशांना आता गतीचा अनुभव घेता येणार आहे. याआधी पारस, गायगाव आणि अकोला दरम्यानच्या 19.91 किलोमीटरच्या अंतरावर स्वयंचलित सिग्नल प्रणाली नसल्यामुळे गाड्यांना ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगानेच धावे लागत होते. मात्र 23 एप्रिलपासून या मार्गावर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली पूर्णतः कार्यान्वित करण्यात आली आहे. संपूर्ण 135 किमीच्या मार्गावर आता गाड्या ताशी 103 किलोमीटर वेगाने धावू शकतील. नवीन प्रणालीमध्ये 24 ऑटो सिग्नल, 12 सेंटीमीटर ऑटो सिग्नल आणि 48 फायबर OFC नेटवर्कचा वापर करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने अकोला स्थानकातील RRI प्रणाली आणि गायगाव येथील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्येही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे केवळ वेगच वाढणार नाही तर रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने पार पडणार आहे. एकूणच या सुसाट वेगामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून विदर्भातील रेल्वे प्रवासाला आता नवी गती मिळणार आहे. एकीकडे सर्वसामान्य जनतेला विजेच्या एका युनिटसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असताना दुसरीकडे अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात मात्र विजेचा धंदा मांडला आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सर्वोपचार रुग्णालयात सूर्य उगवतो की नाही असा प्रश्न आता विचारला जात आहे.
अपघात कक्षाच्या परिसरात असलेले पथदिवे चक्क भरदिवसा 10:30 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शासकीय मालमत्तेची ही उघड लूट सुरू असून विजेची बचत केवळ फलकापुरतीच उरली आहे का, असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत. जिल्हा सर्वोपचार रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिथे शिस्त आणि जबाबदारीची अपेक्षा असते, तिथेच बेजबाबदारपणाचा कळस गाठला जात आहे. बघा हे दृश्य. सकाळी 10:30 वाजले आहेत, सूर्य डोक्यावर आहे, मात्र अपघात कक्षाच्या परिसरातील पथदिवे अजूनही लख्ख सुरू आहेत. हे दिवे बंद करण्याचे सौजन्य ना संबंधित कर्मचाऱ्यांकडे आहे, ना यावर कोणाचे नियंत्रण. विशेष म्हणजे एकीकडे या रुग्णालयाचे महावितरणचे लाखो रुपयांचे वीज बिल थकवल्याची चर्चा रुग्णालय परिसरात रंगत आहे. स्वतःचे घरचे वीज बिल भरायचे असल्यास आपण एक दिवा सुद्धा विनाकारण सुरू ठेवत नाही. मग सरकारी वीज म्हणजे कुणाच्या बापाची मालमत्ता आहे का, असा संतप्त सवाल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत. अकोला शहरात नीट परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भर उन्हात उभे राहण्याची वेळ आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाढत्या तापमानाचा विचार करूनही प्रशासनाने कोणतीही योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. उन्हाचा तडाखा सहन करीत परीक्षा द्यावी लागत आहे. अकोल्यात नीट परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते. मात्र केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना दीर्घकाळ उन्हातच उभे राहावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाढत्या तापमानाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी सावली, पिण्याचे पाणी किंवा इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र अशा कोणत्याही सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. यामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून परीक्षेच्या नियोजनात ढिसाळपणा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा दुपारऐवजी सकाळच्या सत्रात घेणे शक्य होते, असे मतही काही पालकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून भविष्यात अशा परीक्षांदरम्यान योग्य नियोजन आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे. हम नीट का एग्जाम हमारी बच्ची के लिए आए हैं और यहाँ प्रशासन ने कोई फैसिलिटी दिया नहीं। पेरेंट्स पूरे धूप में खड़े हुए हैं, अंदर का भी वही हाल है और बाहर का भी हाल है। तो हमारी रिक्वेस्ट है प्रशासन से कि थोड़ा सा गार्डियन के लिए भी थोड़ा सा फैसिलिटी देना चाहिए था। धूप छाँव का इतना तापमान है अकोले का, और ये जो इसके कार्यकर्ता है उसके लिए गौर की बात है। थोड़ा टाइम का चेंजिंग होना चाहिए था। बच्चों की फैसिलिटी के सुबह मॉर्निंग में भी ले सकते थे, जैसा अभी उन्होंने 2 बजे से भी है, और 2 घंटे पहले अंदर ले रहे हैं चेकिंग के लिए। चेकिंग होने के बाद भी पेपर लीकेज होता है, कहीं ना कुछ होता है, उसका पनिशमेंट पेरेंट्स को और बच्चों को होता है। आम्ही आरडीचे कॉलेजला आलेला आहे। आज नीटची एक्झाम आहे मुलांची, आणि मुलांना 11 वाजल्यापासून बोलवलेलं आहे, आणि ते उन्हातच उभे आहेत। चेकिंग झाल्यानंतरही उन्हातच उभे आहेत ते, त्यांची व्यवस्था काहीच झालेली नाहीये। उन्हाचा त्रास आहे खूप, आणि तसं अकोल्याला तापमान खूप आहे, तर उन्हातच उभे आहेत ते। आता चेकिंग झाल्यानंतरही उन्हातच उभे होते। पेंडॉलची वगैरे व्यवस्था करायला पाहिजे होती त्यांनी, पण तसं काहीच नाही केलेलं। पाणी नाही, व्यवस्था नाही, काहीच नाही। आरडीजी महिला महाविद्यालय इथे नीटचं सेंटर आहे। 11 वाजतापासून मुलांची एंट्री झाली आहे बायोमेट्रिक करता। तिथे पेंडॉलची व्यवस्था नाही, मुलं उन्हातच उभे होते। नंतर पालकांनी कंप्लेंट केल्यामुळे मुलांना सावलीत उभं केलं, परंतु 10 मुलं जे सोडून राहिले आतमध्ये, हे मुलं उन्हातच उभे आहे। ही यांनी ही व्यवस्था करायला पाहिजे होती पेंडॉलची वगैरे मुलांसाठी। 2 वाजता पेपर सुरू होतात, 2 वाजेपर्यंत मुलं तसेच हे उन्हाले। शासनाने काल निकाल तसंही त्यांना हे केलेलं आहे, आयुष्याची खेळलेलं आहे त्यांच्या, तसा आत्मविश्वास कमी केला। आणि आता हे उन्हात हे व्यवस्था काय, सर्व ठिकाणी भारतभर एका वेळेस टायमिंगला परीक्षा होते, हे शक्य होत नसेल ते समजू शकतो आम्ही, परंतु शासनाने सगळे नियम यांना दिलेले आहे, सुविधा पूर्व हे सांगितलेलं आहे। सगळं असताना हे लोक मुलांनी दुर्लक्ष करतात सुविधेकडे। मे महिन्याची सुरुवात काहीशी दिलासादायक असली तरी महिन्याचा शेवट अकोलेकरांसाठी अतिशय तापदायक ठरणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 मे नंतर सूर्याचा तडाखा वाढणार असून तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. अकोलेकरांना एप्रिल तडाख्यानंतर आता मे महिन्याच्या सुरुवातीला दिलासा मिळाला आहे. पण मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तापमानात मोठी वाढ होऊन ते 44 ते 45 अंशापर्यंत पोहोचू शकते. अकोल्यात यापूर्वी एप्रिल महिन्यातच देशातील उच्चांकी 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीचे तापमानही 28 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने रात्रीचा उकाडाही वाढणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत अकोल्याचे ऐतिहासिक कमाल तापमान 48 अंश सेल्सिअस इतके राहिले आहे.
यंदा हा विक्रम मोडला जातो का पाहण्यासारखी असेल. हवामान तज्ज्ञांच्या मते उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा कालावधी सरासरीपेक्षा 2 ते 3 दिवसांनी वाढू शकतो. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत काम न करता सुरक्षित राहावे आणि पुरेसे पाणी पिऊन स्वतःचे रक्षण करावे असे आवाहन करण्यात येत आहे. अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शनिवारी झालेल्या चाकू हल्ल्याने एकच खळबळ उडाली. फेरीवाल्यांमधील वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी अरबाज खान याने अफरोज शहा, फिरोज शहा यांच्याकडे पैसे उधार मागितले होते. मात्र पैसे न दिल्याचा राग मनात ठेवत आरोपीने अचानक हल्ला चढवला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ला करणाऱ्याने कमरेवर आणि मांडीत 4 ते 5 वेळा चाकूने वार करत गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि सिव्हिल लाईन पोलिसांची पथके रवाना झाली असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. तुमचं नाव काय? अफरोज शाह, फिरोज शाह। क्या हुआ? अरबाज का चांद खाने चक्कू मारा 3 बार। काय के काऊ? पैसे मांग रहा था तुझे 50,000 रुपये। काय? मार के अच्छे पैसे दे बोले 50,000 रुपये। काय के पैसे थे? उधार दे मैंने 50,000 रुपये, नहीं तो मी तेरा मदद करतो 3 बार। नाही काहीच नाही झालं होतं, पैसा तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे तिथं अरेस्ट करा, आमचं योग्य आहे नुसार ते भरपाई देतो। गायगाव मार्गावर कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टच्या परिसरात रविवारी सकाळी आत्मजागर दिमाखदार सोहळा साजरा झाला. जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील 20 निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. महिलांना स्वयंसिद्ध करणे हा मुख्य उद्देश होता. जागतिक कामगार दिन कामगारांच्या उत्थानासाठी व कल्याणासाठी समाजाने जाणीव ठेवून आपण काय करू शकतो याचे चिंतन करण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन डॉक्टर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष नरेंद्र उपाख्य भाऊसाहेब पाठक यांनी केले. ते स्थानिक कस्तुरी संस्थेच्या आत्मजागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. एक स्त्री जेव्हा आत्मनिर्भर बनते तेव्हा ते कुटुंब उभे राहते व त्यातून समाज उभा राहतो, असेही ते पुढे म्हणाले. या उपक्रमांतर्गत समाजातील 20 निराधार व गरजू कामगार महिलांना स्वयंसिद्ध करण्यासाठी कस्तुरीने शिलाई मशीनचे वाटप केले. यात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, आकस्मिक आजार व इतर कारणांमुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या पत्नी, परित्यक्ता व गरजू महिला कामगारांचा समावेश होता. दिनाचा औचित्य साधून आज या ठिकाणी जो हा सेवाभावी उपक्रम होत आहे, त्या उपक्रमासाठी मंचावर उपस्थित श्रद्धेय भाऊसाहेब हा काही दिनदर्शिकेतला किंवा कॅलेंडरचा दिवस म्हणून नाही आहे. तर हा जो दिवस आहे, हा दिवस जागतिक कामगार दिन, जगातल्या सगळ्या कामगारांचा श्रमाची प्रतिष्ठा, श्रमाचा सन्मान आणि ते जे श्रम करतात त्या श्रमासाठी आपण त्यांना काय सहाय्यभूत होऊ शकतो याचा स्मरण करण्याचा हा दिवस आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाचे अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजश्री कौलखेडे, माजी आमदार वसंतराव खोटरे, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष निकेश गुप्ता, ज्योती शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जानोडकर व कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक किशोर बुटुले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी कस्तुरीच्या स्नेही स्वर्गीय सौस्मिता सतीश बिटोडकर व उपस्थित लाभार्थी महिलांचे दिवंगत पती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सौ अर्पणा काळे यांनी या संदर्भात निवेदन केले. प्राध्यापक नाना भडके यांनी हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे ही प्रार्थना गायली. कार्यक्रमात मागील वर्षी ट्रॅक्टर ट्रॉली अपघातातील शिवभक्त प्रतीक विनोद काळे यांच्या कृत्रिम पायरोपण उपचाराकरिता कस्तुरीच्या वतीने प्राध्यापक अनिल मुडे व घनश्याम चांडक यांच्या हस्ते रुपये 25,000चा धनादेश देण्यात आला. कस्तुरीच्या सदस्या अनिता इंधोड यांनी या संदर्भात निवेदन केले. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माँ सरस्वती शेगावीचे संत श्री गजानन महाराज
विदर्भाचे भूमिपुत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो. 1 मे संपूर्ण विश्वामध्ये आपण त्याच दिवशी आपण महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा साजरा करतो आणि त्याच दिवशी बुद्ध पौर्णिमा सुद्धा असते. म्हणून मी सर्वप्रथम आपण सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना पण शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र दिनाच्या पण शुभेच्छा देतो. वास्तविक पाहता 1 मेला हा कार्यक्रम असतो, परंतु आपण सर्वांच्या सोयीसाठी जो येणारा रविवार आहे त्या दिवशी या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो. कस्तुरी ही संस्थाच मुळी 16 वर्षापूर्वी समाजातील तळागाळातील रंजल्या गांजल्याच्या सेवेसाठी स्थापन झाली आणि या रंजल्या गांजल्याच्या सेवेसाठी पारमार्थिक बीज. कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक किशोर बुटुले यांनी प्रास्ताविकातून कस्तुरीच्या सेवाविषयक कार्याची भूमिका मांडली. याप्रसंगी डॉक्टर कुसुमाकर घोरपडे, निकेश गुप्ता, भाऊसाहेब जानोरकर यांची भाषणे झाली. मनीषा तायडे लाभार्थी व सौ प्रतीक्षा आनंद अलकरी पुणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरीचे कार्यकारिणी सदस्य संजय गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन कस्तुरीच्या कोषाध्यक्षा चेतना आनंदाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय ठाकरे, संजय गायकवाड, अनिल पालवे, राजेश्वर पेटकर, घनश्याम चांडक, अमर शर्मा, संजय बुटुले, सुरेशचंद्र जगताप, दीपक झाडे, नरेंद्र देवघरे, पार्थ राठोड, राम भिरळ, प्राध्यापक अनिल मुळे, रवींद्र वानखडे, अनिता इधोड, सौ संगीता जोध, चेतना आनंदाणी, सौ अपर्णा काळे, ज्योती सुलताने, सौ मीरा वानखडे, श्रीमती कमल राठोड यांनी प्रयत्न केले. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉईड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन सारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. माझे नाव सीमा. मी नाईक होमिओपॅथी येथे येण्यापूर्वी माझे वजन खूप वाढले होते. सारखा दम लागायचा, आणखी बरेच त्रास व्हायचे. मायग्रेनचा त्रास होता. आता नाईक होमिओपॅथी येथील 1 महिन्याच्या उपचारानंतर माझे 6 किलो वजन कमी झाले. मला खूपच हलके वाटायला लागले आहे. सोबतच माझा मायग्रेन त्रास कमी झाला. आता जीवनात नवचैतन्य आल्यासारखे जाणवते. या उपचाराने मी 100% समाधानी आहे. काय नाव मॅम आपलं? माझी सीमा संजय उमाले. काय त्रास होता आपल्याला? मला वेट वाढलं होतं, त्याच्यामुळे दम वगैरे लागायचा, अच्छा. अजून चिडचिडपणा, अच्छा, अजून काय त्रास होता? अजून भरपूर त्रास होता मला बरं. अच्छा, वाढत्या वेटमुळे. किती आता किती वजन कमी झालं तुमचं नाईक होमिओपॅथीच्या उपचारामुळे? एका महिन्यामध्ये सर माझं 6 किलो वजन. आता कसं वाटतं तुम्हाला? आता एकदम चांगलं वाटतं. नाईक होमिओपॅथीच्या उपचारात तुम्ही समाधानी आहात? हो सर, अच्छा, किती टक्के समाधान वाटतं? 100% समाधानी. थँक्यू. अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे शनिवारी सायंकाळी अचानक वादळ सुटल्याने भारत दामोदर प्रेम धांडे यांच्या घरावर निंबाचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले. प्रेम धांडे यांच्या परिवारातील 4 सदस्यांसह इतरांना दुखापत झाली. अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. राधिका धांडे हिच्या पायाला दुखापत झाली, तर पद्मा धांडे, प्रेमदास धांडे व बैना पाखरे यांच्या हातापायाला मुक्का मार लागला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
कडुलिंबाचे अजस्त्र झाड अंगावर कोसळले, केवळ दैव बलवत्तर होतं म्हणून जखमेवर निभावले. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदत करून दबलेल्या लोकांना बाहेर काढले, त्यामुळे जीवितहानी टळली. विशेष म्हणजे 15 सप्टेंबर 2021 रोजी निंबाचे झाड धोकादायक असल्याची तक्रार करूनही ग्रामपंचायत आसेगाव बाजार प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. 4-5 वर्षे दुर्लक्ष केल्यामुळे आज धांडे कुटुंब उघड्यावर आले असून घरासह बकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषद अकोला यांनी तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच संबंधित ग्रामसेवक व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. धांडे परिवाराच्या जीवितास काही झाल्यास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी गावातील तसेच त्या परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि धावत्या गाड्यांमधील चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी भुसावळ आरपीएफने आता कंबर कसली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विभागात तब्बल 60 नवीन बॉडी वॉर्न कॅमेरे दाखल झाले आहेत. आरपीएफ जवानांच्या शर्टच्या खिशावर बसलेले हे कॅमेरे आता गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींवर डिजिटल नजर ठेवणार आहेत. विशेषतः गर्दीच्या जनरल डब्यांवर आता आरपीएफचा विशेष वॉच असणार आहे. मध्य रेल्वेचा कणा समजल्या जाणाऱ्या भुसावळ विभागाचे कार्यक्षेत्र इगतपुरी ते बडनेरा आणि भुसावळ ते खंडवा असे अफाट पसरलेले आहेत. एवढ्या मोठ्या क्षेत्रात गुन्हेगारांवर वचक ठेवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. मात्र आता हे आव्हान पेलण्यासाठी भुसावळ आरपीएफ सज्ज झाली आहे. जवानांना देण्यात आलेले हे 60 नवीन बॉडी वॉर्न कॅमेरे थेट आरपीएफ कंट्रोल रूमला जोडलेले आहेत. जवान गस्तीवर कुठे आहेत आणि काय कारवाई करत आहेत याची इत्थंभूत माहिती कंट्रोल रूमला रिअल टाईममध्ये मिळणार आहे. संशयितांच्या संभाषणसह व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला मोठी गती मिळणार आहे. रेल्वेतील सर्वाधिक चोऱ्या जनरल डब्यात होतात, त्यामुळे आता या डब्यांमधील गस्त अधिक कडक आणि हायटेक केली जाणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यात पेट्रोल माफियांची दहशत, गायगाव परिसरात पहाटे राडा, सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आले धक्कादायक चित्र. भुसावळ अकोला रेल्वे मार्ग आता सुपरफास्ट, ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार गाड्या, प्रवासाचा वेळ वाचणार. सर्वोपचार रुग्णालयाचा सावळा गोंधळ, अकोला सर्वोपचार रुग्णालयात विजेची उधळपट्टी. अकोल्यात नीटच्या विद्यार्थ्यांचे उन्हात हाल, प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा, पालकांकडून संताप व्यक्त. अकोलेकरांनो सावधान, 22 मे नंतर सूर्य आग ओकणार, पारा 45 अंशाच्या पार जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.